रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत बंधू संजीव राजे निंबाळकरांच्या घरावर आयकर विभागाचा छापा। साताऱ्यातील फलटण आणि पुण्यातील निवासस्थानी छापेमारी। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे वेड्यांचा बाजार, संजय राऊतांची टीका। वर्षा बंगल्यावरून पुन्हा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला। संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून विकतात शरद पवार आणि सोनिया गांधींचा माल। राऊतांनी केलेल्या टीकेला नरेश मस्केंचं जोरदार उत्तर। मुख्यमंत्र्यांकडे मतदारसंघातील विकास कामांसंदर्भातील चर्चा करण्याकरता गेलो होतो। आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही। मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। राजकीय वर्तुळातल्या चर्चेचं खडसेंकडून पूर्णविराम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर। जिल्ह्यातील अनेक विकास कामांचं भूमिपूजन, तर धनंजय मुंडे डोळ्यांच्या शस्त्रक्रियेकरता राहणार गैरहजर। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक, आता उपोषण नाही लढाईची वेळ, जरांगेंचा इशारा। फडणवीस असेच वागत राहिले तर मला उग्र आंदोलनाकरता निर्णय घ्यावा लागेल। पुढचं आंदोलन मुंबईत, तारीख लवकरच जाहीर करणार, मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा। पुण्यात वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच। बिबवेवाडी परिसरात 50हून अधिक वाहनांची तोडफोड, आरोपींना पकडण्याचं पोलिसांसमोर आव्हान। नवी दिल्लीमध्ये 11 वाजेपर्यंत 20% मतदान, 699 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत होणार बंद। 8 फेब्रुवारीला होणार मतमोजणी। महाकुंभ मेळ्यात पंतप्रधान मोदींकडून अमृतस्नान, त्रिवेणी संगम घाटावर जाऊन केली पूजा, महंतांचे घेतले आशीर्वाद।